बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. साहित्यरत्न या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ. प्रकरण 16. कितीतरी वेळ झाडाखालच्या सावलीत बसून राहिलो. गडबड नव्हतीच कसली. बसल्या बसल्या डोळे मिटायला लागले. डोळ्यावर झापड आली. आजूबाजूला नजर फिरवली. एक दोघं हाताच्या दंडाची उशी करून एका अंगावर एका कुशीवर झोपले होते. चला आपण पण जरा झोपूया, बघूया तर कसं वाटतं. हाताची उशी न करता डोकीखाली सॅक घेऊन आडवा झालो. तेवढाच मानेला आधार आणि सॅकच्या चोरीची भीती नाही. सकाळीच खरेदी केलेली सॅक आणि आतलं गरजेला लागणारं साहित्य जपायला हवं होतं. पाठ जमिनीला लावली. एका हाताच्या कोपराची आतली बाजू कपाळावर ठेवून उजेडाला अडवण्याचा प्रयत्न करीत झोपलो. खरं सांगतो, त्या क्षणी जगातला सगळ्यात सुखी माणूस असल्यासारखं वाटलं. निसंग होण्यात खरं सुख असतं हे फक्त ऐकलं होतं, त्याची जाणीव झाली. कुठं बसलो, कुठं झोपलो, लोक काय म्हणतील, कशाची फिकीर नव्हती. बस पोट भरलेलं आहे. भरल्या पोटी झोपलो आहे. पाठीखाली भक्कम जमीन आहे. वर मोकळं आकाश आहे. आकाश आणि आपल्यामध्ये सावली देणाऱ्या झाडाचा श्रीमंत पसारा आहे. आणखी काय लागतं माणसाला? अप्रगत अवस्थेतला माणूस असाच राहत असेल. पोटाला मिळवायचं किंवा पोटापुरतं मिळवायचं, जेवायचं, मनसोक्त रानावनातनं फिरायचं, अंधार पडला की झोपायचं. कशाला ब्लड प्रेशर वाढेल, कशाला शुगर वाढेल, पोटं तरी कशाला सुटतील. विचार करता करता पापण्यांवर अशी छान समाधानाची साय पसरत असतानाच अलगद फुलावर फुलपाखरून येऊन बसावं तशी झोप उतरत होती. रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजांची या झोपेला तमा नव्हती. ती आपली पसरत चालली होती. देहभर ग्लानी येत होती. एवढ्यात गाड्यांच्या आवाजाव्यतिरिक्त वेगळाच आवाज यायला लागला. आवाजाच्या पाठोपाठ कसल्या तरी घोषणा ऐकायला यायला लागल्या. आवाज जवळजवळ यायला लागला आणि पापण्यावर उतरणारं झोपेचं फुलपाखरू भुर्रकन उडून गेलं. आवाज आता अधिकच जवळून यायला लागला. घोषणा कानावर आदळायला लागल्या. तसा खडबडून उठून बसलो. च्या मारी मी यांच्या, शेजारचा माणूस म्हणाला. रोज काही नाही काय आहेच यांचं, नुसतं बोंबलायचं. काय आहे हे? मी विचारलं. कुठला मोर्चा निघाला आहे हा? हे रोजचंच आहे हो, तो म्हणाला. कधी मोर्चा, कधी संप, कधी आंदोलन, कधी हाणामारी, खळखट्याक, बोंबलत फिरायचं, दुसरं काय? तो पुढं म्हणाला. मंत्री कुठल्याही पक्षाचा असू दे, नुसता झुलवत ठेवतोय आणि आपली पोळी वाजून घेतोय. जनतेला काही मिळत नाही. म्हणजे अहो, मंत्री घरकुल योजना जाहीर करतोय, पर ते नुसतं कागदावरच. यांची घरं मात्र शेरात. शाळेत पोरांना जातीचं दाखलं मिळत नाहीत. जातीचं दाखलं मिळाल्याशिवाय पोरांना मोफत शिक्षण मिळत नाही. काय करावं पोरांनी? ना राहायला घर, ना पोटाला अन्न. माणसाने जगावं कसं? मला समजेना असं का म्हणतोय हा. गाव तर एखाद्या शहराच्या थोबाडीत मारण्यासारखं दिसतंय. गावात सगळं आहे,
मी अज्ञानानं म्हणालो. गावात तर मोठमोठी घरं दिसत आहेत, अपार्टमेंट दिसत आहेत, शाळा, कॉलेज, पतसंस्था, बँका सगळंच दिसतंय. नवीन आहे जणू गावात. माझ्याकडे आश्चर्याने पाहत तो म्हणाला, हे सगळं शेर गावापुरतं ओ. बाकी आडबाजूला आदिवासी समाज अजून मागासलेलाच राहिलाय. ना घर, ना दार, ना हाताला काम, ना अंगवर कपडा. पडलोय नव इथं रस्त्यावर झाडाखाली. मग बरोबरच आहे की. मोर्चा काढून बोंबलल्याशिवाय दाद कोण घेतंय? तुम्ही का मग मोर्चावर नाराज आहात? नाराज नाही हो, पण उपयोगच होत नाही मोर्चा काढून. नुसतीच पायपीट करून पुढाऱ्यांची ताकद वाढवायची, दुसरं काय. त्यांची चांदी आणि आमच्या तोंडात माती. जीव वैतागलाय मोर्चा काढून. तो बोलत असताना समोरून मोर्चा जात राहिला. घोषणांच्या आवाजात त्याचा आवाज ऐकू येईनासा झाला. अरे देवब्या, सावलीला काय बसला आहेस? चल या. मोर्चातून बाहेर येऊन एका माणसानं याला बोलावताच हा पट दिशी उठून उभा निघून गेला. आपण मोर्चाला नावे ठेवत होतो हेही तो विसरला आणि मोर्चाचाच एक भाग झाला. मीही उठलो. इथं पडून राहण्यापेक्षा मोर्चाबरोबर जावं. आयुष्यात कधी आपण मोर्चात गेलो नाही. अनेक मोर्चे बघितले, पण कधीही त्याचा भाग झालो नाही, की कधी कुणाला पाठिंबा दिला नाही. उलट हे मोर्चेवाले विनाकारण रस्ते अडवतात म्हणून त्यांची हेटाळणीच करत आलो. त्यांच्या अडचणी, त्यांच्या मागण्या यांचा कधी विचारच केला नाही. आता संधी आली तर जाऊ यांच्याबरोबर म्हणून मोर्चात सामील झालो. त्यांचाच एक भाग असल्यासारखा. पुराच्या लोंढ्यातून पालापाचोळा वाहत जावा तशी लोक जात होती. मीही त्या पाचोळ्याचा एक भाग झालो. पुढे पुढे जात राहिलो. मला कोण ओळखत नव्हतं. मी कुणाला ओळखत नव्हतो. पण आता पाण्यात पाणी मिसळून जावं तसा त्यांच्यात मिसळून गेलो. तासाभराच्या पायपिटीनंतर मोर्चा थांबला. समोर जिल्हाधिकारी कार्यालयाची उंच इमारत दिसत होती. मोर्चाचं रूपांतर आता सभेत झालं. एक आदिवासी पुढारी हातात माईक घेऊन बोलायला लागला. मोर्चेकरांच्या घोषणेबाजीत दुसऱ्याचं काही ऐकायला येत नव्हतं. तेव्हा पुढारीच घोषणा द्यायला लागला. आदिवासी जगला पाहिजे, त्याला जगण्याचा हक्क आहे. मोर्चेकऱ्यातून मग आवाज घुमला. होय 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 होय, आदिवासी जगला पाहिजे. पुढारी म्हणाला, आम्हाला न्याय हवा, न्याय हवा. मोर्चेकरी ओरडले, न्याय हवा, न्याय हवा. आता शांत रहा. पुढारी म्हणाला, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण आम्हाला कुठं मिळालंय स्वातंत्र्य? आम्ही अजूनही स्वातंत्र्य भारतात पारतंत्र्यातच आहोत की काय? असं म्हणण्याची वेळ आली आहे. आमचे बापजादे आमच्या पिढ्यानपिढ्या जंगलात राहिल्या. आमचं आज्ज पंज खापरपंज सुद्धा जंगलात राहिलं. स्वातंत्र्याच्या आधी देश पारतंत्र्यात होता, पण आदिवासी समाज त्याच्या जंगलात स्वतंत्र होता. जंगलावर, जंगल संपत्तीवर त्याचा हक्क होता. जंगलातल्या मातीवर, जमिनीवर, पाण्यावर त्याचा हक्क होता. तो स्वतः जंगलाच्या कुशीत जगत होता आणि स्वतः जंगल जगवीतही होता, जंगल जपतही होता. आणि सर्व मोर्चेकऱ्यांकडे पाहत काही क्षण थांबून तो पुढं म्हणाला, मग देशाला स्वातंत्र्य मिळालं, देश स्वतंत्र झाला आणि आदिवासी शब्दावर जोर देत तो म्हणाला, आदिवासी पारतंत्र्यात गेला. लोक भावना वश होऊन ऐकत होते. मी सुद्धा असा विचार कधी केला नव्हता. आदिवासींचा आणि आपला संबंधच काय? तो तिकडे, आपण इकडे. त्यांचे प्रश्न जगण्याचे, आमचेही प्रश्न जगण्याचेच. पण त्यांच्या एवढी बिकट परिस्थिती आमची नव्हती. म्हणूनच त्यांचे प्रश्न कधी आम्हाला आमचे वाटलेच नाहीत. माझ्या भावांनो, पुढारी म्हणतात टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वातंत्र्यानंतर जंगल सरकारी झालं. त्यांचा आवेश आता वाढला होता.
आता जंगलावर सरकारी सत्ता आली आणि आदिवासी बेघर झाला. जंगलावरचा त्याचा हक्क गेला. लोक उघड्यावर आली, गावोगावी स्थलांतरित झाली, नाती गोती सोडून विभागली गेली. मिळेल तिथं राहून काबाड कष्ट करून जगू लागली. न डोकीवर छप्पर ना राहायला घर. आदिवासींसाठी म्हणजे त्यांच्या पोरांसाठी शाळा काढल्या, अंगणवाड्या काढल्या, पोषण आहाराची व्यवस्था केली. आपली पोरं शिकायला लागली, शिकली, पण पदरात काय? शिकलेल्या पोरांना काम नाही, नोकरी नाही, कष्ट करायची सवय तर गेलीच होती. नव्हे, शिक्षणानं ती घालवली. आता पोरांनी काय करायचं? सरकारनं त्यासाठी आरक्षण लागू केलं. आरक्षण म्हणजे नोकऱ्यात राखीव जागांची तरतूद केली. पण आज काय चाललंय? आदिवासी म्हणजे मूळ आदिवासी सोडून बोगस आदिवासींनाच आरक्षण मिळायला लागलंय. वशिल्याचे तट्टू खुर्चीवर जाऊन बसायला लागलेत. आणि आमची पोरं काय करायचं त्यांनी? म्हणून म्हणतो, आदिवासींना वाचवलं पाहिजे. आमच्या पोरांना न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या आरक्षणामध्ये दुसऱ्यांना प्रवेश मिळता कामा नये. ती मिळत नाही म्हणूनच काबाड कष्ट करण्याचे आपले भोग सुटत नाहीत. एखादं शहर सोडलं, तालुका जिल्ह्याचं गाव सोडलं तर आदिवासी समाज आज मागासलेला आहे, उपाशी आहे, अन्यायग्रस्त आहे. पुढाऱ्याचं भाषण चांगलं रंगात आलं होतं. लोक कान टवकारून ऐकत होते. आणि एकदम काय झालं कुणास ठाऊक, काही समजायच्या आत सभा उधळली गेली. माणसं इकडं तिकडं पळायला लागली. मी पण पळायला लागलो. तिथल्या माणसांना कुठं जायचं याची दिशा माहीत होती. मी दिशाहीन होतो. गर्दीबरोबर पळायला लागलो, पण कुठं जायचं माहीत नव्हतं. किती कुठवर पळायचं समजत नव्हतं. पळा पळा, पोलीस आले, पळा, कुणीतरी ओरडलं. पाठीमागून शिट्ट्यांचे आवाज ऐकायला यायला लागले. आता काय करावं? पोलिसांच्या तावडीत सापडलो तर चामडी लोळवतील ते माझी. आपला काही संबंध नसताना बळी जायला नको. मी पळायला लागलो जोरात. पळायची सवय मोडली होती. विद्यार्थी दशा संपल्यानंतर पळण्याशी काही संबंधच राहिला नव्हता. दम लागला होता, श्वास फुलला होता, पायातला जोर कमी झाला होता. तरी जीव मुठीत घेऊन पळत होतो, ढुंगणाला पाय लावून. पोलिसांच्या शिट्ट्या ऐकायला येईनाशा झाल्या. गर्दीतून मग बाहेर पडलो. रस्त्यावरच्या एखाद्या दुकानात जावं म्हणून बघायला लागलो तर पटापट दुकानं बंद होत होती. एक दुकानदार दुकान बंद करीत होता. एवढ्यात मी आत घुसण्याचा प्रयत्न केला तर मला बाहेर ढकलून त्यानं दुकानाचं शटर ओढून घेतलं. कदाचित आतमध्ये त्याचं घर असावं. तो दुकानाच्या आत, मी बाहेर. गर्दीतून पळण्यापेक्षा दुकानाच्या कडेकडेने चालत राहिलो. हे बरं वाटलं. एका दुकानाच्या बाजूला एक छोटासा बोळ असावा असा रस्ता दिसला. पटदिशी त्या बोळात गेलो. बोळात दोन्ही बाजूला घरं होती. काही घरं बंद होती, काही अर्धवट उघडी होती. कुणी डोकावून बाहेर बघत होतं. बाहेरच्या पळापळीचा कानोसा घेत होतं. मला थोडासा धीर आला. थोडं सुरक्षित वाटायला लागलं. एवढा दमलो होतो, एवढा घाबरलो होतो, एवढी धाप लागली होती की धडपणे श्वास घेता येत नव्हता. एका बंद दाराच्या पायरीवर बसलो. सॅकमधली पाण्याची बाटली काढून घटाघट पाणी प्यालो. थोडं स्थैर्य आलं. श्वास आवाक्यात आला. छातीची धडधड कमी झाली. समजत नव्हतं. चांगली सभा चालली होती. लोक शांतपणे ऐकत होते. पण एकदम असं काय झालं की सभा उधळली आणि लोक पळायला लागले. सभा उधळून लावण्याचं काम कुणाचं? विरोधी पक्षाचं तर नसेल. हा पुढारी परिस्थितीची जाणीव करून देत होता. सत्य काय आहे ते सांगत होता. सत्य काय आहे हे लोकांना समजूच नये म्हणून तर जाणीवपूर्वक सभा उधळली नसेल. जाऊ दे, आपल्याला काय करायचं? मनात विचार आला. बस झाला, आता घरी जावं. तर आतून आवाज आला, बस, घाबरलास?
एवढानं शेपूट घालून पळायचा विचार करायला लागलास? अरे तुला काहीच झालं नाही, साधं खरचटलं सुद्धा नाही, पळताना ठेच सुद्धा लागली नाही एखादी, तरी लागलीच परतीच्या मार्गाचा विचार करतोयस. अनुभव घ्यायची एवढीच तुझी कुवत? मध्यमवर्गीय माणूस तू, कातडी बचावून एबळटच. संप, मोर्चा, दंगल, हाणामारी, जाळपोळ, गोळीबार, टी व्हीवरच्या बातम्यात बघून करमणूक करून घेणारा यत्किंचित माणूस तू. घरातच ठीक आहेस. कोशात जगणाऱ्या माणसाला कोशातच सुरक्षित वाटतं. जा बाबा जा, घरला जा. नोकरी, संसार, घरदार, सुरक्षितपणे चार भिंतीच्या आड सुखात राहा. कशाला पाहिजेत हे अनुभव बिनुभव? जा, घरी जा. आतल्या आवाजानं घरची आठवण करून दिली. घरी फोन करायला पाहिजे होता. आई उगाच काळजी करते. बायको तर फोन जवळून हालत नसेल, आत असली तरी कान फोनकडेच. रिंग वाजल्याचा आवाज ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झाले असतील. खिशातून मोबाईल काढला तर चार्जिंग डाऊन. आता काय करायचं? सॅकमध्ये चार्जर आहे, पण लावणार कुठं? आजूबाजूला घरं होती. कुणाच्या तरी घरात मोबाईल चार्जिंगला लावता आला असता, पण कुणाला कसं विचारणार? बाहेरच्या दंगल सदृश्य वातावरणात मला कोण घरात घेईल? पण विचारून बघायला काय हरकत आहे? फार फार तर नाही म्हणतील. यापेक्षा वेगळं काय होणार आहे? विचारायला पैसे तर पडत नाहीत. शेवटी धाडस करून समोरच्या घराबाहेर राहिलेल्या माझ्याच वयाच्या एका माणसाजवळ जाऊन म्हणालो, सर, मला जरा मोबाईल चार्ज करायचा आहे. जरा तुमच्या घरात मोबाईल चार्जिंगला लावता येईल का? का नाही? तो म्हणाला, या आत या. मला थोडं आश्चर्य वाटलं. काहीच विचारपूस न करता तो मला आत बोलवत होता. अशा माणसाला भला माणूस म्हणावं की साधा भोळा माणूस म्हणावं मलाच समजे ना. पण बरं वाटलं. थँक्यू सर म्हणालो आणि पायातल्या चपला बाहेरच काढून आत जायला निघालो. एवढ्यात अतुर्वयस्क बाईचा आवाज आला, माधव, कोण कुठला माणूस ओळख ना पाळक काही विचारपूस न करता आत कसा घ्यायला त्याला? मी थबकलोच. तो माधव नावाचा माणूस चमकला. आता त्याच्यासमोर प्रश्न होता, एकदा आत या असं सांगितल्यावर नको कसं म्हणायचं? आणि अशा अनोळखी माणसाला घरात तरी कसं घ्यायचं? हल्ली कुणाचा कोण भरोसा देणार? मला त्याची मनस्थिती समजली. त्याची अडचण होता कामा नये आणि आपलंही काम झालं पाहिजे, म्हणून मी एक मार्ग सुचवत म्हणालो, काही हरकत नाही. आतून मावशी म्हणतात ते खरं आहे. कुणावर चटकन विश्वास टाकावा अशी परिस्थिती राहिली नाही आजकाल. काय करणार? मी इथंच थांबतो बाहेर. म्हणून सॅकमधला चार्जर काढून चार्जर आणि मोबाईल त्याच्यासमोर धरून म्हणालो, हा मोबाईल आणि चार्जर फक्त 5 मिनटं चार्जिंग करून द्या प्लीज. नाही म्हणू नका. घरी एक फोन लावतो बस. तेवढं चार्जिंग झालं तरी पुरे. मी जाईन मग. घरात म्हातारे आई वडील आहेत. फोन केला नाही तर काळजी करत बसतात, म्हणून त्यांना फोन करणं गरजेचं आहे. प्लीज. फार तर दार बंद करून आतून कडी लावून घ्या. मी थांबतो इथंच. सॉरी, तो खजील झाल्यासारखा म्हणाला. या आत या तुम्ही. नको नको, थांबतो मी इथं. तुम्ही काही मनात आणू नका. इथं माझी आई असती तर असंच म्हणाली असती. असं करकरीत तिन्ही सांजेला कुणा अनोळखी माणसाला घरात घ्यायला तिनेही विरोधच केला असता. मी एवढं म्हणे तोवर एक वयस्क बाई बाहेर आली. आतून तिनं सगळं ऐकलं असावं. माझ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून म्हणाली, ये बाबा आत ये. माझ्याकडे केवळ एक दृष्टिक्षेप टाकून तिनं मला आत कसं काय बोलावलं? तिला माझ्याबद्दल एवढा विश्वास कसा काय वाटला याचं आश्चर्य वाटलं. पण तिनं बोलावलं म्हणून लागलीच आत न जाता म्हणालो, नको मावशी, ठीक आहे. मी थांबतो इथं बाहेर. फक्त 5 मिनटं मोबाईल चार्जिंग करून द्या. मला वाटलं आता ती आत बोलावेल, कदाचित चहा देईल. चहा पाहिजेच होता.
तिनं चहा दिला तर आनंदच झाला असता. सगळंच भारी काम झालं असतं. मोबाईल चार्जिंग करून देण्याबरोबर 1 कप चहा फ्री. खुशच झालो आणि तेवढ्यात मनानं आतून एक सिक्सर मारला. अंत्या, फुकटचं खायला सोकावलायस की काय रे? भिकारपणाचे डोहाळे आहेत हे. अशानं गावाकडे गेल्यावर नोकरी करण्यात लक्ष लागेल काय? तुझं काही खरं नाही आता. फुकटचं खात गावोगावी फिरशील, नाहीतर वाडीच्या देवळापुढं भीक मागत बसशील, नाहीतर सांगलीच्या गणपती मंदिरापुढं बसून भीक मागायलाही मागं पुढं बघणार नाहीस तू. भीक मागायचा अनुभव तर घेतला आहेसच. चुप चुप, मी मनाला गप्प बसवत म्हणालो. एवढा पण काही गैरगुजरा झालो नाही आहे मी. तेव्हा एकदम लक्षात आलं, आपण तर नोकरीचा राजीनामाच दिला आहे. किती बरं वाटलं लागलं म्हणून सांगू. ती बाई आत बोलवेल अशी अपेक्षा असतानाच ती म्हणाली, बरं बाबा, जशी तुझी मर्जी. म्हणून माधवला म्हणाली, जा बाबा, त्याचा मोबाईल लाव चार्जिंगला. त्याला सांगून घरासमोर असलेल्या 2 वरच्या पायरीवर बसत ती म्हणाली, बस तोपर्यंत खाली. मी खालच्या पायरीवर बसत होतो तर इथं बस म्हणून तिनं आपल्या शेजारी हात दाखवला. मी तिच्या शेजारी बसलो. अंगावर सुती करड्या रंगाची साडी, डोकीवर पदर, गोंदवलेलं विना कुंकवाचं कपाळ, हातात काचेच्या जांभळ्या बांगड्या आणि समजुतीची नजर. कुठनं आलायस बाबा? कुणाकडे आलायस? तिने विचारलं. आता काय सांगावं? माझ्यासमोर नेहमीचा प्रश्न, पण आता या आणि अशा प्रश्नांना सराईतपणे खोटं उत्तर देण्याचा आत्मविश्वास आला होता. त्यामुळे चेहऱ्यावर काही एक न आणता अगदी सहजपणे म्हणालो, इथेच आलो होतो. एका मित्राला भेटायचं होतं. मित्र स्टँडवर घ्यायला आला होता. खूप दिवसानं भेटत होता. त्याचा दोघांनाही आनंद झाला. किती दिवसानं भेटतोय आपण, बरं झालं आलास म्हणून त्यानं आनंदानं मिठीच मारली. आता 4 दिवस सोडणार नाही तुला. चल, त्यानं विचारलं. काही खायचं आहे का तुला? लागलीच? भूक लागली होती तरी म्हणालो, लागलीच काही नको, घरीच जाऊया आता. घरी तर जायचंच आहे, तो म्हणाला. एक मोर्चा आहे, तासभर हजेरी लावूया आणि मग घरी जाऊया. चालेल ना? चालेल की रे, चल. आम्ही दोघं मग मोर्चात सामील झालो. 1.5 तास मोर्चातनं फिरलो. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा थांबला. एवढ्यात एकदम माणसं पळायला लागली. आम्ही पण पळायला लागलो. पळता पळता आमची चुकामुक झाली. तो कुणीकडे गेला ते समजलंच नाही. मी ह्या रस्त्यानं आत आलो. सुरक्षित वाटलं बघा. मनात आलं, आता मित्राला शोधायचं कुठे आणि कसं. एकटक माझ्याकडे बघत ऐकणाऱ्या तिनं मला आधीच मध्येच विचारलं. म्हणजे बोलणाऱ्या मला माझं बोलणंच तिनं थांबवलं. म्हणाली, मी तुला कुठनं आलायस आणि कुणाकडं आलायस एवढंच विचारलं, तर तू हरिनामाची कथा सांगितल्यावानी सांगायला लागलास. आपलं खोटं बोलणं तिला समजलं की काय असं वाटून मी जरा जास्तच हसलो. म्हणालो, फारच बोललो का मी? जरा जास्तच बोलायची सवय आहे. शाळेतली मास्तर की सुटत नाही बघा. बोला लागलो एकदा की असंच होतं, भानच राहत नाही. मुलांना समजावून सांगायची सवय झाली आहे ना. तिला किती पटलं कुणास ठाऊक. बरं पुढं, तिनं विचारलं. आता जरा मोजकंच बोलायला पाहिजे हे जाणून म्हणालो. मित्राला फोन करून विचारावं कुठं आहे तो. बघतो तर काय चार्जिंग संपलेलं. पण आत्ता तर तू आल्यावर म्हणाला होतास घरला फोन करायचा आहे. तिनं बरोबर पकडलं. माझ्या बोलण्यात ती फट तिच्या लक्षात आली होती. मी दचकलो, पण क्षणभरात स्वतःला सावरून म्हणालो, मित्राला तर फोन करायचाच होता, त्याशिवाय त्याची भेट कशी होणार. पण त्याआधी घरी फोन करणं गरजेचं होतं. कारण आजकाल कुठं खुट्ट झालं तरी जगभर पोहोचतं. TV मुळं सगळीकडं जातं. इथं झालेली मोर्चातली दंगल सदृश्य परिस्थिती आत्तापर्यंत TV बघणाऱ्या घरातल्यांपर्यंत पोहोचली असेल. आणि दंगलीत झाल्या पळापळीतल्या गर्दीत जर मी दिसलो तर
मी दंगलीत सापडली की काय म्हणून आई बाबा काळजी करायचे, म्हणून म्हटलं आधी घरीच फोन करायला पाहिजे. हल्ली आई बाबा दोघं फार काळजी करतात हो. बाहेरून यायला जरा जरी उशीर झाला तर आई दारात आणि बाबा गल्लीत येऊन थांबतात. रस्त्यावर चक्रा मारत राहतात. काय करणार? तरी मी म्हणत असतो, नका काळजी करत जाऊ, मी का आता लहान आहे काय, पण ऐकत नाहीत. खरं आहे, ती म्हणाली. म्हातार माणसांना लेकरांची काळजी वाटते. लेकरू म्हातारं झालं तरी आईबापाचं ते लेकरूच असतंय. त्यात हे दिवस असलं आल्यात, कवा कुठं काय होईल ते सांगता येत नाही. ती म्हणत होती एवढ्यात पाण्याचा ग्लास घेऊन माधव बाहेर आला. घ्या. ग्लास त्याने माझ्या हातात दिला. ग्लास घेऊन एखाद्या आदाशासारखा घटाघटा पाणी प्यालो. अक्षरशः घटाघटा, कारण घोट घेतल्याचा आवाज येत होता. तहानेनं व्याकुळ झालेला जीव शांत झाला. माझ्या सॅकमधल्या बाटलीतलं पाणी प्यालो होतो, पण ते उन्हानं कोमट झालं होतं. माधवनं दिलेलं पाणी मात्र थंड जिवंत पाणी होतं. त्यामुळंच जीवघेणी तहान भागली होती. तुम्ही काय करता? घरात कोण कोण आहे? मुलगा काय करतो? नातवंड किती आहेत? काय शिकतात? बाई प्रश्नावर प्रश्न विचारत राहिली. आता खोटं बोलण्याचं किंवा थापा मारण्याचं काही कारणच नव्हतं. ती विचारत राहिली, मी सांगत राहिलो. माझ्या सरळ सरळ विना अडखळता बोलण्यानं तिचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसला असावा. चल बाबा आत चल, घोटभर चहा घे, तोवर तुझ्या मोबाईलचं चार्जिंग होईल. म्हणून ती उठली. म्हणाली, मनात काही आणू नको, चलात. कुणावर भरोसा ठेवण्यासारखं दिवस राहिले नाहीत ना आजकाल, म्हणून तुला दारात बसवलं. घरात घेतलं नाही, पण चांगल्या घरातला माणूस दिसतोस, चांगला. चल चलात. नको राहू दे, मी म्हटलो. इथं काय वाईट आहे? दारात बसून चहा पिल्याला बरं दिसत नाही. चल चलात. मी तिच्या पाठोपाठ आत गेलो. मध्यमवर्गीय माणसाचं घर असावं तसं घर होतं. छोटासा हॉल, एका बाजूला स्वयंपाकघर असावं. हॉलच्या पुढच्या बाजूला एक खोली दिसत होती. हॉलमध्ये टिपायावर ठेवला टी व्ही, त्याच्या समोरच्या भिंतीला टेकून ठेवलेली लोखंडी कॉट, त्याच्यावर गादी, दुसऱ्या भिंतीला लागून ठेवल्या 3-4 प्लॅस्टिकच्या खुर्च्या. मी आत जाताच बसा म्हणून माधवने एका खुर्चीकडे हात केला. मी बसलो. बरं वाटलं. छताला पंखा फिरत होता. उष्णता कमी वाटत होती. अंधार पडल्यामुळेही असेल, वातावरणातला गरमपणा कमी झाला होता. नंदा, जरा चहा ठेव पाहुण्यासनी. ती बाई आतल्या बाजूला स्वयंपाकघराकडे तोंड करून म्हणाली. मला आश्चर्य वाटलं. जी बाई मला घरात घ्यायला विरोध करत होती, ज्या बाईनं मला दारातच बसवून ठेवलं होतं, त्याच बाईनं चक्क मला पाहुण्यांचा दर्जा दिला होता. बायकांचं असंच असतं. एखाद्या माणसावर विश्वास नसेल, त्याच्याबद्दल मनात काही शंका असतील तर त्याला सावलीलाही उभं राहू देणार नाहीत. आणि त्या माणसाविषयी विश्वास वाटत असेल तर त्याला घासातला घास देऊन टाकतील. या बाईनंही तेच केलं होतं. आधी तिचा विश्वास माझ्यावर नव्हता, पण आईबाबांचं नाव घेताच तिला आपला विश्वास वाटला. त्याच विश्वासानं तिनं मग घरात घेतलं होतं. चहा येईपर्यंत ती इकडचं तिकडचं बोलत राहिली. काही वेळातच, आई चहा झालाय, आतून आवाज आला तशी. आण बाहेर म्हणून तिनं चहा करणारीला बाहेर बोलावलं. बाहेर आल्या का प्रौढ बाईनं घ्या म्हणून चहाचा कप पुढे केला. ही माझी सून, माधवची बायको, तिने ओळख करून दिली. तिला नमस्कार करीत मी चहाचा कप घेतला. चहा पिऊन होईपर्यंत बऱ्यापैकी मोबाईल चार्ज झाला होता. घ्या म्हणून माधवने मोबाईल आणि चार्जर माझ्या हाती आणून दिला. आता बसण्याचं काही कारणच नव्हतं. एकार्थी मोबाईल घेऊन निघा आता म्हणून माधवचं सांगणं होतं. मला आत बोलावून चहा दिल्याचं आवडलं होतं की नाही कुणास ठाऊक. कदाचित आवडलं नसेल असंच वाटलं, कारण तो काही बोलला नाही. निघतो मी, बरं वाटलं.
मी म्हणालो. आनंद वाटला. जगात अजून चांगली माणसं आहेत, ते प्रसंगी मदत करतात, त्याचा विश्वास वाटला. मी त्या बाईला खाली वाकून नमस्कार केला. राहू दे बाबा, राहू दे म्हणून ती खुर्चीवरून उठली. आता कुठं जाणार तिनं विचारलं. मित्राकडेच नव्हं? होय, तर फोन करतो आणि पत्ता विचारून जातो त्याच्याकडे. त्याआधी घराला फोन लावा तिनं आठवण करून दिली. हो हो, लावतोच म्हणून मी उठून बाहेर पडलो. बाहेर पडताना थँक्यू माधवकडे बघून म्हणालो, पण तो काही बोलला नाही, फक्त हसला. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.